नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर. आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश यामधील युनिट नंबर 3 त्यापैकी जो चॅप्टर आहे ट्रूथ त्याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत आणि हा आपला तिसरा भाग आहे. तर यामधला क्वेश्चन नंबर 4 आता आपण इथे पाहू. आन्सर इन युअर वन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ पोएम, राईट देम इन युअर नोटबुक. यामधला पहिला प्रश्न आहे, व्हॉट ऑब्जेक्ट कॅन कॉज द इंजुरी टू युअर बॉडी. तर याचा आन्सर जे आहे ते आहे स्टिक्स, स्टोन अँड सॉ. त्यानंतरचा बी क्वेश्चन आहे, हाऊ डू हर्ष. नंतरचा क्वेश्चन आहे, हाऊ डू द हर्ष अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. तर याचं प्रश्नाचं उत्तर आहे, द हर्ष अँड बिटर वर्ड्स हर्ट द माइंड अँड हार्ट द पेन कॉज बाय द वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्केअर ऑन द हार्ट ऑफ द पोएट. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट कॅन हील द फास्टर बॉडी ऑर द माइंड अँड हार्ट मीन्स द इमोशन, एक्सप्लेन युअर चॉईस. तर या प्रश्नाचं उत्तर राहील, द इंजुरीज कॉज टू द बॉडी heal faster as they are superficial, but the injuries caused to the mind and heart are deep and take the too long to heal. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन आहे, व्हाय आर द हर्ष वर्ड कॉल्ड द घोस्ट. तर या प्रश्नाचं उत्तर राहील, द हर्ष वर्ड आर कॉल्ड एज अ घोस्ट बिकॉज लाईक द घोस्ट दे टू हंट द माइंड ऑलवेज. नंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट डज द पोएट वॉन्ट यू टू कीप इन माइंड अँड व्हेन यू स्पीक. तर या प्रश्नाचं उत्तर येईल, द पोएट वॉन्ट्स अस टू कीप इन माइंड टू यूज द वर्ड सो केअरफुली that they do not hurt anybody's mind and heart. Next question आहे, find the rhyme scheme of the stanza number 2 and 3. One is done for you. याच्यामध्ये स्टॅन्झा फर्स्टमध्ये ABCD आहे, स्टॅन्झा सेकंडमध्ये सुद्धा ABCD आणि स्टॅन्झा 3मध्ये सुद्धा ABCD हेच उत्तर येईल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 7 आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे द टायटल ऑफ द पोएम, तर त्याचं उत्तर येईल ट्रूथ. नंतर द पोएट ऑफ द पोएम, याच्यामध्ये बॅरी वर्डे. त्याच्यानंतर थीम ऑफ द पोएम, तर व्हाईल स्पीकिंग वी शुड बी केअरफुल अबाउट यूजिंग द वर्ड्स, हेच आन्सर येईल. नंतरचा क्वेश्चन आहे, नंबर ऑफ स्टॅन्झा. तर याच्यामध्ये एकूण 3 स्टॅन्झा आहे. त्याच्यानंतर राईम स्कीम जर विचारली तर BCB. फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन. आणि नंतर यू लाईक आय लाईक लाईनमध्ये, इन पेन फ्रॉम द वर्ड हॅज लेफ्ट इट्स स्केअर ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स अ टेंडर. नंतर 8वा प्रश्न आहे, समराईज द पोएम इन द शॉर्ट इन युअर वन वर्ड्स. म्हणजे कविता आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचे. Truth is the beautiful poem. The poem Barry Wade address the reader to be careful about the use of words. While speaking, the poet says that the weapons like stick and stone can accuse the physical injuries and which are healed in short time. Because the injuries are skin and deep only, but the harsh words hurt the mind and bleed. The hurt, so even after the injuries are healed, the deep scar is left on the heart. The harsh word can cause the indelible cuts and scars, so be choosy regarding the use of words while speaking with the others. तर इथे आपला या व्हिडिओचा तिसरा पार्ट समाप्त झालेला आहे. या आधीचे 2 पार्ट तुम्ही एंड स्क्रीनवरून पाहू शकता. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.